वाल्मिक कराड मी टाकलं, ताबडतोब आलं तिथे आणि सातबारा उघडून बघतीये, तर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड. म्हणजे त्यांचे आर्थिक संबंध पण आहेत आणि 1-2 एकरवर नाही आहेत, 88 एकरच्या 6 सातबाऱ्यांवर दोघांची नावं आहेत. म्हणजे कंपन्या एकत्र, त्यांच्या जमिनी एकत्र, दहशत एकत्र, राजकारण एकत्र, कार्यकर्ते एकत्र, म्हणजे याच्यातनं आपल्याला त्यांचा पॅटर्न दिसतोय. आणि अनेक जणांचे जे फोन आले, की आमची जमीन बळकावली, कोणी म्हणतंय आम्हाला त्रास दिला, छळ केला. किती अधिकाऱ्यांनी मला सांगितलंय, की तिथे अक्षरशः ह्यांच्या लोकांना मुली आवडल्या किंवा रस्त्यातनं कोणी देखणी बाई चालली असली, तरी उचललं जातं. मॅडम, तुम्ही ज्या प्रकारे जे ट्विट केले, नेमकं ट्विटची सुरुवातच तुम्ही अशी केली, की बीड जिल्ह्याला तुम्ही लक्ष केलं. नेमकं काय कारण होतं? कसं आहे, की मी बीडमध्ये 2012-13 पासून काम करायचे. मी तिथे जेव्हा सुनील केंद्रेकर होते कलेक्टर आणि त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली, तर तेव्हा पृथ्वीराज चव्हाण चीफ मिनिस्टर होते. तर तेव्हा बीडमध्ये राहून आम्ही ठिय्या आंदोलन करून त्यांना जोपर्यंत तुम्ही परत आणणार नाही, तोपर्यंत आम्ही इथेच थांबून आंदोलन करणार. आणि तिथे बीडच्या जनतेचा इतका मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद होता, की ते आम्ही करू शकलो आणि त्यांना पुन्हा बीडमध्ये ॲज अ कलेक्टर ही वॉज ब्रॉट बॅक. पण कसं झालं, की त्यानंतर अनेक विषय, मग ते सुरेश धस असो, राजेश टोपे असो, जयदत्त क्षीरसागर असो, अनेक विषयांवर आम्ही लढलो. तिथला चारा घोटाळा असो, तिथे पाण्याची जी अ, अक्षरशः बीडमध्ये तर दयनीय स्थिती आहे. तर तेव्हा जेव्हा लढत होते, तेव्हाच लोकं आम्हाला म्हणायचे, की तुम्ही रात्री अपरात्री येत जाऊ नका, कारण बीड म्हणजे मिनी बिहार आहे. हे मी 2012-13 मध्ये ऐकलं होतं. आणि त्यानंतर जे ऐकतेय मी आता लोकांकडनं ऐकतेय, अधिकाऱ्यांकडनं ऐकतेय, पोलिसांकडनं ऐकतेय, की आता इट इज गोइंग बॅड टू वर्स. म्हणजे अतिशय गंभीर स्थिती आता बीडची झाली आहे. तर जेव्हा हे वाल्मिक कराड प्रकरण वगैरे सगळं आलं, आधी सुरुवातीला अधिवेशनात तर तुम्हाला माहिती आहे, नेहमीच यांची तू-तू, मैं-मैं चालू असते. कोणी भांडल्यासारखं दाखवतं आणि मग आम्ही काय थाटात बोललो, याच्यावरच चर्चा होते. खरे विषय राहतात बाजूला आणि ते कधीच सोडवले जात नाहीत, कधीच नाही. पण संतोष देशमुखांच्या जेव्हा त्या अधिवेशनानंतर त्यांच्या भावाला जो प्रश्न विचारला आणि त्याच्यात तो म्हणाला, "माझ्या भावाचा उद्या 13वा आहे." आणि तो इतकं ते मला लागलं नाही, आणि की कुठच्याही परिस्थितीत आता 13 दिवस झाले, तरी वाल्मिक कराडला अटक झाली नाहीये. आणि तो ज्या भावनेने बोलला, ते खूप कुठेतरी हृदयाला स्पर्श करून गेलं. आणि त्याच्यानंतर त्यांची मुलगी जी ढसाढसा रडत होती, की माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे. तर मला असं वाटलं, की आपण हे काही, ही जी सो कॉल्ड विरोधी पक्ष आहेत, हे न्याय देणार आहेत का? हा पहिला प्रश्न. कारण कोण आहेत त्यात लढणारे? सुरेश धस, जे हेच कामं करतात. त्याच्यात संदीप क्षीरसागर, ते पण हेच कामं करतात. तर हे काही लढणार आहेत का त्यांच्या विरोधात? तर जर लढायचं झालं, तर कोणीतरी चांगल्या लोकांनी पुढे येऊन तो पुढाकार घेऊन लढायला हवं. म्हणून मी अगदी जुजबी पहिली चौकशी करायला सुरुवात केली आणि जेव्हा बघितलं मी, की जगमित्र शुगर्स, आणि कारण कसं आहे, की लोकं म्हणतील तो तर त्यांचा कार्यकर्ता होता. आता कार्यकर्ता काय करतो, धनंजय मुंडेंना कसं माहिती असेल? तर म्हणून मी आधी त्यांच्या दोघांचं लिंकिंगवर काम काय आहे ते सुरुवात केली. तर कळतंय, की वाल्मिक कराड याचं मी शोधायला सुरुवात केली, की याच्या कंपनीज वगैरे आहेत का? कारण गणेश कन्स्ट्रक्शन नावाची पण कंपनी आहे असं मी ऐकून होते आणि ती मला Googleवर प्रोप्रायटरी कंपनी पण मिळाली वाल्मिक कराडांच्या नावावर. पण धनंजय मुंडे आणि त्यांचे काही संबंध आहेत का हे जेव्हा बघत होते, तेव्हा मला क्लिअर कट दिसलं, की त्यांच्या 2 कंपन्या आहेत. व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस आणि जगमित्र शुगर्स. परत त्याच्यात कसं होतं, की धनंजय आणि वाल्मिक हे दोघंही डायरेक्टर्स होते आणि त्यांनी राजीनामा दिला होता. पण आज तगायत राजश्री धनंजय मुंडे त्याच्यावर डायरेक्टर आहेत. पण मग पुन्हा तेच म्हणाले असते लोकं, की बाबा ते तर दोघं सोडून गेलेत ना, मग आज त्यांचे संबंध आहेत कशावरून? म्हणून मी इतर संबंध काही आहेत का नाही याचा तपास सुरू केला. जगमित्र शुगर्स याची जी जो पत्ता आहे आणि जिथे ती जमीन होती, ती पूस नावाच्या एका गावात, जी अंबेजोगाई तालुक्यात येते. मग मी महाभुलेखवरनं त्याचे नाव टाकलं, की आपण सर्च मिळतं, तसं मी सर्च काढलं. तर वाल्मिक कराड मी टाकलं, ताबडतोब आलं तिथे आणि सातबारा उघडून बघतीये, तर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड. म्हणजे त्यांचे आर्थिक संबंध पण आहेत आणि 1-2 एकरवर नाही आहेत, 88 एकरच्या 6 सातबाऱ्यांवर दोघांची नावं आहेत.
आता 88 एकर जमीन जर कोणी एकत्र घेतं आणि आज तगायत ती एकत्र आहे, याचा अर्थ त्यांचे आर्थिक संबंध आजही आहेत. म्हणजे कंपन्या एकत्र, त्यांच्या जमिनी जमीन एकत्र. एकत्र, दहशत एकत्र, राजकारण एकत्र, कार्यकर्ते एकत्र, म्हणजे याच्यातनं आपल्याला त्यांचा पॅटर्न दिसतोय. मग त्यांचे हळू मग ते सगळे डिटेल्स मी बाहेर काढले, ते ट्वीट्स केले आणि त्यानंतर त्यांची जी दहशत होती, मला बरेच जणांनी मग बीडचे लोकं जे त्यांना खरंच माहिती आहे, की बाबा ही बाई काही अशी-तशी लढणारी नाहीये. ती कळकळीने म्हणजे वाटतं म्हणून लढते आणि ती काही तिला त्यातनं राजकारण करायचं नाही, काही नाही. म्हणून त्यांचे फोन यायला लागले आणि अनेक जणांचे जे फोन आले, की आमची जमीन बळकावली, कोणी म्हणतंय आम्हाला त्रास दिला, छळ केला. किती अधिकाऱ्यांनी मला सांगितलंय, की तिथे अक्षरशः ह्यांच्या लोकांना मुली आवडल्या किंवा रस्त्यातनं कोणी देखणी बाई चालली असली, तरी उचललं जातं. हे सगळं ऐकून ना डोकं सुन्न झालं, की आपण कुठल्या महाराष्ट्रात राहतोय आणि हे चित्र बदलण्याचा जर आपण प्रयत्न केला नाही, तर काय करतोय आपण? तर म्हणून आम्ही अशा सगळ्या डिटेल्स जमा करायला सुरुवात केली. काही जणांनी मला त्यांचे व्हिडिओ पाठवले, की त्यांचे हे कार्यकर्ते बघा, ते पिस्तुलं वापरतायत धडधडीतपणे. मग मी ते एस-पींना पाठवलं आणि एस-पींना म्हटलं, की तुम्ही याची चौकशी करा. मी तोपर्यंत कलेक्टरना लिहून पूर्ण जी पी-डी-एफ फाईल होती, की शस्त्र परवाने बीडमध्ये किती लोकांकडे आहेत. तर ती लिस्ट बघून मीच गार झाले. 1222 लोकांकडे शस्त्र परवाने आहेत. मग पण त्या कुठून आले? जिल्ह्याच्या शेजारी अगदी कमी आहे. 200 का 250 हां, जण. मग मी म्हटलं, की ठीक आहे, हे नॉर्मल आहेत का? इतर जिल्ह्यांमध्ये किती आहेत मराठवाड्यात ते आपण बघू. मग मी परभणीचं ऑनलाईनमध्येच अवेलेबल होतं, ते बघितलं, यवतमाळ बघितलं, अमरावती बघितलं. तर परभणीमध्ये 32 अमरावतीसारख्या मोठ्या जिल्ह्यात सुद्धा 243 हं. आणि बीडमध्ये म्हणजे त्याच्या 5 पट. हां. तर हे काय प्रकार आहे हा? आणि ही अधिकृत परवाने आहेत. हं. अनधिकृत किती असतील आपल्याला माहितीच नाही. तर मग मी हे सगळे शोधायला सुरुवात केली. मग त्याच्यात वाल्मिक कराडचं नाव 250 नंबरवर होतं. त्याची पी-डी-एफ मी तुम्हाला पण हवी असेल तर पाठवते. तुम्ही ती पण दाखवा लोकांना, अच्छा. की इतकी मोठीच्या मोठी. मग मी त्याचा व्हिडिओ काढला, तो ट्वीट केला. कारण हे लोकांपर्यंत जायला हवं, की हे चाललंय काय? हां. की आपण उगाचच टीका करायची म्हणून नाही करत आहे. आपण पूर्ण सिस्टमॅटिकली अभ्यास करतोय, की ही ही गुन्हेगारी प्रवृत्ती तिथे झाली कशी? आणि ती का वाढत चालली आहे? कारण कसं आहे, की आज वाल्मिक कराड एक झाला, की त्याला बघून आणि त्याचा तो थाट, रुबाब, त्याचे ते डिंचॅक रील्स होते जे Instagramवर, ते बघून कैलाश फडसारखी लोकं आली. कैलाश फडचं फायरिंग बघून त्याचा मुलगा निखिल पण तसाच वागायला लागला. गाडी चालवताना पण त्याला एक पिस्तूल लागतं बाजूला. तर हे जे आहे ना, ह्याच्यामुळे त्यांना असं वाटतं, की लोकं आपल्या पाया पडतील, लोकं आपल्याला थाटात वागवतील. म्हणून ही हळू युवकांचा कल त्याच्याकडे व्हायला लागलाय, की आज कोणाला कष्ट करून रोजगार करणं हे पटतच नाहीये. राजकारणात गेलं, की आपल्याकडे गाडी येते, बंगला येतं, सगळंच येतं. तर म्हणून ते हे जर आपल्याला थांबवायचं झालं, तर पहिलं म्हणजे ही गुंडगर्दी थांबवायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे यांचा जो रुबाब आणि ते उठले हेलिकॉप्टरमधनं खाली उतरले, हा सगळा जो शोषा आहे ना, हा बंद झाला पाहिजे आणि ते करण्यासाठी चांगल्या लोकांनी राजकारणात यायला पाहिजे. पण चांगली लोकं काय म्हणतात, "नको, नको बाबा ती घाण आहे." मग साफ कोण करणार? का आपण असंच होऊ देणार आणि आपल्या मुलांसाठी आपण असा देश सोडून जाणार का? हा विचार कोणाला करायला हवा